हे बघा आता आम्ही आलो स्नेक पकडायला. आमच्या देवलाच्या मागं स्नेक आला. हे बघा दिसतो बघा जीप काय बोलतो आईला बाहेर काय ना भाई आईला बाहेर हे बघा हे बाबण्या बाबण्या नाही गोलो यो जो बघा नागोबा ते बिन बाजूली मग तो होल माझ्या कंट्रोल मध्ये. आमच्या समीरचा आजोलाय कावकावला आजोला एक गावाला घास खावाला त्याला मी पकडू शकतो पण जाऊ दे नको आपला घ्या ना पिपिंडी वाजव ना मिळेल. त्याला धरील ना डाय वरती भेटील तुझ्या अंग बुबरी या आईला बुबरी आतमध्ये जा आईची गाण काय येऊ दे आपण ढकलू. आम्ही त्याला पकडला गाईच माझा मित्र येतोय नाही उमेश स्वतः पण पकडू शकतो पण काय त्याला आम्ही बोललो की नको पकडू. पहिले काय होतं पहिले तो पकडायचा आता नाही पकडत. ए भाई तू नाही जातो शंकरचा बोलतो ताज्या खाली आहे तो समय आज जाई ना जवान देवाला समीरची पाटलेले समीर पाटली भात पकडायला आमचा भात बघ एंगल बघ ना पहिले पास लावे आईला आईला कोण आलेले आहे आम्हाला मदत करणार आहे. काय निघते तो बाहेर निघते गाईज पब्लिक बघायला VIP शीट 500 रुपये शीट भरल्यावरती काय दिलं नाग आहे नाग बघ गाईज पकडलाय नाग आहे नाग बम बम बोले मिशन सक्सेसफुल पब्लिक दादा काय बोलशील तर नाग पकडला तर काय बोलशील ब्लॉग मध्ये. नाग आहे विषारी साप आहे जरा हे साफसफाई ठेवा जेणेकरून घुशी नाही येणार घुशी नाही आली की साप नाही येणार तुमच्या इथे. एक साप म्हणजे यायचं एकच कारण घुशी वगैरे असतात म्हणून ते आपल्या परिसरामध्ये येतात. त्यांनी पकडलेला पार्थ आहे तो त्याला काय इथं सक्सेसफुली रेस्क्यू केलेला आहे. आणि पब्लिक VIP शीट दाखवलं हे बघा VIP माणूस आहे ना बघ हे
पकडलाय आणि आतमध्ये टाकला विषारी म्हणून नाही दामण वगैरे असं दाखवलं असं हा विषारी म्हणून खेळ नाही करू शकत काय कमी असेल कुठला बिटला कोणा पब्लिक नाही ना राहू बस 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 नाही या दोन दादांनी रेस्क्यू केले घे ना मित्र अरे गेल असं घे काय बघशील ए आणि तुला असं कॅमेरा टाकलाय पण तुझी वरती होता तो मग तुम्ही याने काय लागते तुझी फोटो काढते काय बघते ए म्हणा मग तू खालती ना याने खालती ना साप कुठे सोडणार होता पकडला तो त्याची फॉरेस्ट मध्ये एंट्री होणार फॉरेस्ट ऑफिस मध्ये त्याच्यानंतर हा लांब जंगलाच्या ठिकाणी जिकडे रिझर्व फॉरेस्ट लँड असते तिकडे सोडून देणार. थँक्यू मित्रांनो साप तुमचं नाव तुमचं नाव आणि तो आपला शेतचा मित्र दृश्य बघितलाय हा आता बनवलं त्याला काही ब्लॉग इथं सेंड करतो